मी सुलभा शिवराज ढाले. आज 52वे विज्ञान प्रदर्शन, तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मध्ये मी साहित्य घेऊन आलेली आहे. साहित्याचे नाव आहे गणितीय खेळ. तर जे टाकाऊ लाकूड आहे, लाकूड कारखान्यामध्ये जाऊन जे टाकून दिलेले लाकूड आहे त्यापासून मी ठोकळे बनवलेले आहेत आणि त्या ठोकळ्याचा उपयोग मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी ज्या गणितीय क्रिया आहेत त्या गणितीय क्रियाशी निगडीत जे खेळ आहेत त्या खेळाशी मी करणार आहे. तर माझ्या साहित्याचं नावच आहे गणितीय खेळ. तर बघा, 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यामध्ये असं नमूद केलेलं आहे, निपुण भारत या अंतर्गत FLN फंडामेंटल लिटरसी न्यूमरसी, पायाभूत साक्षरता संख्याज्ञान. म्हणजे विद्यार्थ्यांचं पायाभूत साक्षरता असल्याशिवाय ते विद्यार्थी गणितामध्ये प्रावीण्य मिळवणार नाहीत. हे उद्दिष्ट मी मनाशी बाळगून आणि हे उद्दिष्टासाठी मी छोटासा हा प्रयत्न केलेला आहे. आणि माझे गणिताचे हे खेळ आहेत. चलिये बाळा इकडे. हे असे मुलांना 2 बॉल घ्यायला लावायचे. घे 2 बॉल. त्या 2 बॉलवरच्या संख्या मोज. संख्या बघायच्या आणि त्या सांगायच्या. सांग संख्या. 96. आणखी 56. बघा 96 आणि 56. तर ह्या दोघांपैकी मोठी संख्या विचारायची विद्यार्थ्यांना. खालच्या पातळीवर जे विद्यार्थी आहेत 1ली ते 4थी पर्यंतचे. तर तो विद्यार्थी सांगेल की 56 ही लहान आहे, 96 ही संख्या मोठी आहे. यावरून लहान मोठेपणा त्यांना लक्षात येईल. परत हा फासा घ्यायला लावायचा आणि हा फासा खेळायला सांगायचा. तर हे डॉट मोज बाळा. 3. तर इथं लिहिलेले 3 हा अंक काढायला सांगायचं विद्यार्थ्यांना. काय आणि यातल्या 3 काड्या मोजायला लावायच्या. 3 अंक दाखवायचा. चल दाखव बाळा. हा 3 अंक आहे. चल 3 उड्या मार बरं. 3 उड्या मार. 3 टाळ्या वाजव. 3 टाळ्या वाजव. यातल्या 3 काड्या काढ. 3 काड्या काढ. दाखव. म्हणजे 3 ही संकल्पना विद्यार्थ्यांना गडी उतरेल आणि विद्यार्थी कधीही 3 आकडा बघितल्यानंतर तो कधीच विसरणार नाही की हे 3च आहे. म्हणजे त्याच्याशी संबंधित जे खेळ आहेत ते खेळ आपण घेतलं तर मनोरंजक पद्धतीने आपण जर खेळ घेतले तर विद्यार्थ्यांना ते संख्येशी मैत्री होईल आणि संख्या ज्ञान त्यांचं नक्कीच विकसित होण्यास मदत होईल. हा झाला प्रायमरी लेवल. आता थोडीशी वरचा वर्ग जर आपण घेतला तर हे 2 ठोकळे घ्यायला लावायचे विद्यार्थ्यांना. घे बाळा. चल खेळ इथं. चल ह्या संख्या वाच. 855. आणखी हा एक फासा घे. याच्यावरती सगळ्या गणिती मूलभूत क्रियेचं चिन्ह केलेलं आहे. हे टाक. किंवा 3 ठोकळे एकत्र दिलं तरी चालतं. हे 3 ठोकळे एकत्र असं खेळ. इथं लिहिलेलं आहे गुणोत्तर. ही संख्या वाच. 556. याचं गुणोत्तर करायचं आणि 57 यांचं गुणोत्तर करा. चल दुसरं घे आता. टाक. चल संख्या वाच. 656. आणि इथं गणिती क्रिया आहे भागाकार. तर ह्या दोघांचा भागाकार कर. वहीवर त्या विद्यार्थ्यांना गणित मांडण्याची पण प्रक्रिया येईल आणि ते गणित करून दाखवतील विद्यार्थी. असे चिन्ह मी लावलेले आहेत. गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी हे जे मूलभूत क्रिया आहेत त्यांचे चिन्ह लावलेले आहेत. परत एखादी संख्या देऊन 1000 म्हणजे त्याचा किंमत स्थान कोणतं आहे ते सुद्धा हे घ्या. ही संख्या 10चं कुठं गेलं. एक दशकचा एक ठोकळा होता विद्यार्थ्यांना. ठीक आहे. म्हणजे ही सोंगटी आणि दशक एकक असा असेल तर ही संख्या पडल्यानंतर यात दशक कोणता आहे आणि एकक कोणता आहे याचं पण स्पष्टीकरण विद्यार्थी करेल आणि त्याची स्थानिक किंमत सुद्धा सांगेल. आता हे झालं 1 ते 4 वर्गासाठी. आता 5वी, 6वी, 7वी ह्या वर्गासाठी जर विभाज्यतेच्या कसोट्या वगैरे आहेत त्या विभाज्यतेच्या कसोट्या आपण विद्यार्थ्याकडून ठोकळ्याच्या माध्यमातून कशा करून घ्यायच्या. तर त्यांना 12 ठोकळे द्यायचे. चल बाळा हे 12 ठोकळे घे आणि ह्याचे समान गट पाडून दाखव. मग तो विद्यार्थी 3-3 चे 4 गट पाडेल, 4-4 चे 3 गट पाडेल, 2-2 चे 6 गट पाडेल आणि 1-1-1 असं मांडेल. मग विद्यार्थ्यांना हे क्लिअर करायचं की 12 एके 12 गुणिले 1 12. चल हे गुणाकार रूपात लिही. 2 गुणिले 6
12. चल हे लिही 3 गुणिले 4. परत हे लिही 4 गुणिले 3. 4 त्रिक 12. म्हणजे विद्यार्थ्यांना सहज आणि सोप्या पद्धतीनं अवयव पाडायला शिकवायचंय. आणि आता नवीन कन्सेप्ट आलाय FL निपुण भारतमध्ये आकृतीबंध. इयत्ता 1ली 2री पासूनच आकृतीबंध झालेला आहे. तर ते ठोकळ्याच्या माध्यमातून आपणाला आकृतीबंध शिकवायचा. चल हे आकृतीबंध, हे 1, हे ठोकळ्याचे 2 थर, ठोकळ्याचे 3 थर, ठोकळ्याचे 4 थर, ठोकळ्याचे 5 थर, असं विद्यार्थी लावून तो आकृतीबंध तयार करेल. किंवा इथं हा पण आकृतीबंधाचा, हा वेगळ्या प्रकारचा आहे. इथं एक ठोकळा ठेवलेला आहे. इथं हे विद्यार्थ्यांना निरीक्षण करायला लावायचं आणि त्याला विचारायचं की ह्याच्यामध्ये काय फरक जाणवला तुला. तर तो विद्यार्थी सांगेल की 1 मध्ये 1 मिसळले टीचर, इथं 2 झाले. परत एक ठोकळा ठेवलाय 3. मग आता हे काढायचं मधलंच. हा बाळा चल इथं किती ठोकळे येतील, म्हणजे त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल. की मग तो विद्यार्थी सांगेल टीचर इथं 1 आहे, इथं 2, इथं 3, इथं 4 आणि इथं 6 आहेत. म्हणजे इथं किती असणार आहे, 5 ठोकळे. तर तो विद्यार्थ्याला ठोकळा द्यायचा आणि मांडून दाखव बरं. तर तो मुलगा असं कसं पण मांडणार नाही. इथं जशी मांडणी केलेली आहे तशीच तो मांडणी करेल. हा तर्कशुद्ध विचार सुद्धा विद्यार्थ्यांच्या अंगी येईल. आणि भूमितीय ज्या आकृत्या आहेत, एखादा आयत, आता हे कशाचा आकार दिसतोय म्हणून विद्यार्थ्यांना विचारायचं. हा टीचर हे आयत आहे. हा चल हे ठोकळे मोज. हा ये बाळा हे ठोकळे मोज बरं. 1 2 3 4. तर हे जे ठोकळ्याची लांबी आहे, समजा 1 सेंटीमीटर, आपण ह्याची एक ठोकळ्याची लांबी घेतली. तर हे किती, 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, असं एकूण किती सेंटीमीटर झालं हे, 4. आता चल ही झाली लांबी. आता हे ठोकळे मोज. 2. हे पण 1 आणि 2 सेंटीमीटर झाले. मग हे 4. आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मग हे किती ठोकळे आहेत, 4. हे किती ठोकळे आहेत, 2. 4 गुणिले 2 8. म्हणजे आयताचे क्षेत्रफळ किती झालं, 8 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा चौरस सेंटीमीटर. हे पण विद्यार्थ्यांना सांगते. तसंच चौरसाचं पण करता येईल. जेणेकरून विद्यार्थ्यांना मनातील जी भीती आहे गणिताविषयीची, कारण गणित हा विषय मोस्टली बहुतांशी विद्यार्थ्यांना आवडता विषय असतो. भीती वाटते विद्यार्थ्यांना खूप. पण जर गणितातून, ह्या खेळातून आपण जर गणित घेतलं तर विद्यार्थ्यांना गणिताशी मैत्री होईल, गट्टी होईल आणि विद्यार्थी नक्कीच गणितामध्ये प्रावीण्य मिळवतील. आणि जो निपुण भारत यांचा जो FLN आहे तर ते नक्कीच सक्सेस होईल. त्या अनुषंगाने मी हे साहित्य मांडलेलं आहे. धन्यवाद.